हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कभी प्यार है, कभी रिश्ता। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसीलिए हम देते हैं 100% शुद्धता, सही दाम और अटूट भरोसा। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर। भारत में सरकारी अधिकारी कर्मचारी आराम फरमाने वाले तो बहुत मिल जाएंगे, लेकिन कुछ ही ऐसे मिलेंगे जो पगार एक काम की लेते हो और काम दो करते हो। ऐसे ही कर्मचारी हैं सरकारी बस के कंडक्टर गोपाल पाटिल, जो पगार भले ही कंडक्टर की ले रहे हो, लेकिन काम मतदान जन जागृती का भी कर रहे हैं, और वो भी दिल से। सुरू होईल या मतदानामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त वोटिंग कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत। आणि हे वोटिंग फक्त आपणच नव्हे तर आपल्या आजूबाजूचे शेजारी असतील, आपल्या कॉलनीचे रहिवासी असतील, आपल्या गावातील नागरिक असतील किंवा पूर्ण शहरातील ज्या छोट्या मोठ्या कॉलनी असतील, तिथे तुमचा जिथे जिथे परिचय असेल त्या ठिकाणी आपण लोकांना सांगायचं की जास्तीत जास्त मतदान करायचं। प्रथम चरणाचं जे काही मतदान झालं त्यात 65% झालं, परंतु ह्या वेळेस जर त्याच्यापेक्षा जास्त झालं 70, 75, 80, 85% कुठेतरी झालं तर आपल्याला एक खमकर नेतृत्व मिळेल आणि असं एक नेतृत्व मिळेल की त्या नेतृत्वाकडून आपण आपल्या अपेक्षा करू शकतात। मित्रांनो, नकारात्मक गोष्टी करताना बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकाव्यास मिळतात, परंतु आपल्याला आता सकारात्मक गोष्टींकडे वळायचं आहे आणि जास्तीत जास्त मतदानाची संख्या वाढवायची आहे। आणि या प्रक्रियेदरम्यान जर कोणत्या उमेदवाराने तुम्हाला काही प्रलोभन दिलं, काही वस्तूचं असेल, पैशांचं असेल, तर मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की प्रलोभनाला बळी पडू नका। आपल्याला आपला लीडर, आपला नेता हा चांगला निवडायचा है। गोपाल कंडक्टर हैं और लोग इनकी बातें बड़ी ध्यान से सुना करते हैं, सोच भी रहे हैं कि क्या करना चाहिए और इनकी बातों पर ध्यान देते हुए अपना कर्तव्य निभाने के इरादे भी बना रहे हैं। एक शेतकरी, मध्यमवर्गीय सगळ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे। एक बस कंडक्टरने जे आम्हाला सांगितलं त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटला आहे आणि आम्ही पण मतदान करू आणि शेजारच्यांना पण मतदान करायला प्रवृत्त करू आणि एक चांगली लोकशाही भारतात आली पाहिजे की जेणेकरून सगळ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत। कंडक्टर सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं की आपल्या देशाचं जे भविष्य आहे ते आपल्या हातात आहे आणि आपण आपलं मतदान करून योग्य व्यक्तीला निवडून आणलं पाहिजे, जेणेकरून आपलं भविष्य, आपल्या देशाचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल होईल। आणि आपण प्रत्येकाने, हे त्यांचं कर्तव्य नाही आहे की ते आपल्याला सांगतायत, हे आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे की आपण स्वतः मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावं आणि योग्य व्यक्तीला निवडून आणावं। आज कंडक्टरने एवढी जनजागृती केलेली आहे की मतदान हे प्रत्येकाने करायलाच पाहिजे आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे, हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला आज कळलंय। तरी आपण सर्वांनी 23 तारखेला मतदानाला गेलंच पाहिजे आणि मतदान केलंच पाहिजे। इस तरह की जन जागृति कर अगर कुछ प्रतिशत भी मतदान बढ़ा तो ये एक बड़ी सफलता ही होगी, और शायद गोपाल का प्रयास देखकर और कर्मचारी भी जन जागृति में जुट जाएं। जलगांव से जुगल पाटिल के साथ धर्मेंद्र राजपूत की रिपोर्ट, इंडिया अब तक न्यूज के लिए।